Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We have started with unit number 1, Introduction to Hydraulic and Pneumatic Systems, carrying 6 marks in our syllabus. In the previous video, we have discussed Pascal's law. In the current video, we are going to study the various symbols that are being used while drawing the hydraulic or pneumatic circuit. So at the end of this video, you will be able to draw the fluid power symbols. So let's get started. Now the diamond shapes. The symbols in diamonds conditions in the oil in some way. ओके, म्हणजे काय, हे जे सिम्बॉल्स आहेत या सिम्बॉल्समधले जे काही ॲक्च्युअली पार्ट्स आहेत ते ऑइलला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कंडिशन करत असतात, लाईक हीटिंग, कूलिंग, फिल्टरिंग एटसेट्रा. मग जर आपण पहिला सिम्बॉल बघितला तर त्याच्यामध्ये आपण एक डायमंड शेप आहे आणि याच्यामध्ये एक वर्टिकल डॉटेड लाईन आहे अँड देर आर 2 लाईन्स हिअर. दॅट मीन्स द ऑइल इज कमिंग फ्रॉम दिस ऑर दिस साईड आणि मग ते या जे डॉटेड लाईन दाखवली आहे त्याच्यातनं फिल्टर होते आणि मग ते दुसऱ्या बाजूला पास होते. ओके, सो दिस इज अ फिल्टर. द नेक्स्ट इज कूलर. नाउ अगेन these 2 lines indicate that the fluid is flowing in this direction or from this direction. आपण ॲरोज दाखवलेले नाही आहेत. ॲरोज दाखवले तर आपल्याला नक्की कळेल की कुठल्या बाजूने ऑइल येते. नाव सपोज वी आर कन्सिडरिंग की लेफ्ट टू राईट चाललेलं आहे, तर जेव्हा हे ऑइल याच्यातनं या कूलरमध्ये जाईल तेव्हा हे जे 2 ॲरोज बाहेरच्या बाजूला आउटवर्ड साईडला जे तोंड करून आहेत, दॅट इंडिकेट्स दॅट इट इज टेकिंग हीट फ्रॉम द ऑइल अँड सेंडिंग इट टू द एन्व्हायरमेंट. बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे हीट आतून बाहेर चाललेली आहे, म्हणजेच ते ऑइल कूल व्हायला लागलेलं आहे. द थर्ड सिम्बॉल इंडिकेट्स दॅट दीज 2 ॲरोज आर नाव इन्व्हर्टेड. ते बाहेरच्या बाजूनी आतल्या बाजूला गेले आहेत, म्हणजे इकडनं जेव्हा ऑइल आत येईल या हीटरमध्ये तेव्हा बाहेरून त्याला हीट पुरवली जाईल अँड दिस पर्टिक्युलर फ्लुइड विल बी हीटेड अँड देन पास्ड अगेन इन टू द सिस्टीम. ओके, लक्षात येते? ओके, फाईन. नाव कन्सिडर रियल हायड्रॉलिक पॉवर पॅक. आपल्या किटमधलं किंवा त्या हायड्रॉलिक सिस्टीममधलं एक खरोखरचं हायड्रॉलिक पॅकचं चित्र आपल्याला दाखवलेलं आहे किंवा फोटो आपल्याला दाखवलेला आहे. मग याच्यामध्ये काय काय पार्ट्स आहेत. दिस बेसिकली इज अ टँक. ओके, हा टँक आहे, त्याचा सिम्बॉल हा असा असतो आणि त्या टँकमध्ये आपण ऑइल प्रिझर्व करणार किंवा साठवणार. देन वी हॅव अ फिल्टर. फिल्टरचा सिम्बॉल आपण जस्ट बघितला, डायमंड शेप असेल आणि मध्ये एक त्याच्या डॉटेड लाईन असेल. सो दिस इज अ फिल्टर विच इज गोइंग टू फिल्टर द ऑइल. देन वी हॅव द इलेक्ट्रिक मोटर विच इज गोइंग टू रन अ पंप. म्हणजे इलेक्ट्रिक मोटरमधनं आपण पंप फिरवणार आहे. सो दिस इज इलेक्ट्रिक मोटर, त्याची साईन हा एम आहे सर्कलमध्ये, आणि पंप दिस इज अ sign of a symbol of a pump. Now which type of
symbol is this? What it indicates? It indicates unidirectional, कारण एकच त्रिकोण आहे, आणि फिक्स्ड डिस्प्लेसमेंट, कारण याच्यामध्ये कुठलीही तिरकी लाईन नाही आहे. सो दॅट मीन्स दिस पंप इज अ युनिडायरेक्शनल फिक्स्ड डिस्प्लेसमेंट पंप. ओके, सो दिस इज द हायड्रॉलिक पॉवर पॅक, की ज्याच्यामध्ये हे 4 मेन कॉम्पोनंट्स आपल्याला दिसत आहेत आणि त्याचे हे सिम्बॉल्स आपण दाखवलेले आहेत. फाईन. नाव rectangles and squares. Rectangles and squares are generally used to represent components that directly or direct and control oil in some way. So if we see the first picture, then this is single position. एकच आपल्याला चौकोन दाखवलेला आहे. That means हा एक सिंगल पोझिशनचा किंवा वन पोझिशनचा वाल्व आहे. जनरली रेक्टँगल्स आणि स्क्वेअरचे वाल्व्स इंडिकेट करण्यासाठी वापरले जातात. दिस इज जनरली यूज्ड और युजली कंट्रोल रिलिव्हिंग और कंट्रोलिंग प्रेशर अँड फ्लो. ओके, आणि दुसरं जर आपण बघितलं, दुसऱ्या याच्यामध्ये 2 रेक्टँगल्स एकमेकाला जोडलेले आहेत, म्हणजे देर आर 2 पोझिशन्स. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला दिसते की 3 रेक्टँगल्स एकमेकाला जोडलेले आहेत. इट इज 3 position. That means the square or rectangle indicates number of positions, okay, in the valve. So एकच असल्यामुळे आपण 1 position म्हणतोय, 2 रेक्टँगल्स आहेत म्हणून 2 position म्हणतोय, आणि 3 रेक्टँगल्स आहेत म्हणून आपण त्याला 3 position असं म्हणतोय. And these 2 and 3 positions are basically used for directing the flow of oil to various positions. लक्षात येते? इट इज व्हेरी सिम्पल. वी आर गोइंग टू यूज इट इन द ॲक्च्युअल ड्रॉइंग, त्यावेळेस आपल्याला आणखीन ते क्लिअर होत जाईल. नाव वी हॅव द डिफरंट डायरेक्शन ॲरोज. मग हे जे डायरेक्शन ॲरोज आहेत ते आपण बघूया. पहिला जर बघितला तर इट इंडिकेट्स ॲन ॲरो विच इज पॉइंटिंग इन वन डायरेक्शन. राईट, या बाजूला काय नाही आहे, इकडेच एकच आहे. दॅट मीन्स द फ्लो इज इन वन डायरेक्शन, म्हणजे इकडून इकडं फ्लो चाललेला आहे. व्हेरी सिम्पल. देन वी हॅव फ्लो इन 2 डायरेक्शन्स. दोन्ही बाजूला जर आपण त्याचं इंडिकेट केलं, दॅट मीन्स द फ्लो इज फ्रॉम बोथ द डिरेक्शन्स. एकदा इकडून येईल, एकदा इकडून येईल. राईट. देन रोटेशन, थोडंसं आपण गोलाकार केलेला आहे आणि दोन्ही बाजूला दाखवलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूला फ्लो होतोय आणि रोटेशनल आहे कारण इट इज कर्व्ड. राईट. अँड देन इट शोज, द लास्ट वन शोज द व्हेरिएबिलिटी, ज्याच्यामध्ये आपण तो बाण तिरका करतो. सो इट मे बी ॲट 30 or 60 degrees थ्रू अ कॉम्पोनंट दॅट कॅन बी व्हेरिड. मगाशी आपण जसं बघितलं की पंप विथ व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट. मग व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक ॲरो घेतला होता की जो तिरका दाखवला होता. जर त्या पंपमध्ये हा ॲरो नसेल तर इट बिकम्स फिक्स्ड डिस्प्लेसमेंट. सो दिस इज अबाउट द डिफरंट ॲरोज. देन वाल्व पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे काय की किती छिद्रातनं त्या वॉलच्या पोझिशनमध्ये ऑइल येतं आणि जातं. सो इफ वी सी द फर्स्ट वन, देन देर आर 2 पोर्ट्स, म्हणजे एक इथं आहे आणि एक इथं आहे, म्हणजे ऑइल या एका छिद्रातनं यायला लागलेलं आहे आणि या छिद्रातनं बाहेर पडायला लागलेलं आहे. दॅट मीन्स देर आर 2 पोर्ट्स. दिस इज 1 पोर्ट, दिस इज 2 पोर्ट, अँड दिस इज सिंगल पोझिशन, कारण एकच चौकोन आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. देन द सेकंड इंडिकेट्स 3 पोर्ट्स. 3 कसे? 1, 2 अँड 3. इकडचं जे आहे हा पोर्ट ब्लॉक्ड आहे, म्हणजे हे छिद्र ब्लॉक्ड आहे. द थर्ड वन इज 4 पोर्ट्स. हाऊ 4 पोर्ट्स? 1, 2, 3 अँड 4. राईट. सो दॅट इंडिकेट्स द पोर्ट्स. म्हणजे या ॲरोच्या वरनं आपल्याला कळणार किती पोर्ट्स आहेत, म्हणजे किती छिद्र आहेत, आणि चौकोनांवरनं कळणार किती पोझिशन्स आहेत. नाव कंबाईन टुगेदर positions as well as ports. Now this is very important. You have to give attention while discussing this. So valves can commonly be classified as 2 port 2 position direction control valve,
शॉर्ट फॉर्म आहे 2x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल, दॅट इज DCV. ओके, आता आपण समजून घेऊया की दोन पोझिशन्स कशा आणि दोन पोर्ट्स कसे. दोन पोझिशन्स का? कारण दोन चौकोन दिसत आहेत, इजंट इट सिम्पल, म्हणून आपण त्याला म्हणलो 2 पोझिशन. आणि दोन पोर्ट्स का? कारण प्रत्येक चौकोनामध्ये दोनच पोर्ट्स आहेत, दोनच छिद्र आहेत, एक इथं आहे एक इथं आहे, आणि त्या दुसऱ्या पोझिशनमध्ये तेच पोर्ट एक इथं आहे आणि एक इथं आहे. म्हणजे या पोझिशनला जेव्हा तो वॉल्व असेल तेव्हा फ्लुईड इकडनं इकडं फ्लो होईल, आणि जेव्हा ह्या पोझिशनला येईल तेव्हा फ्लुईड कुठनंच फ्लो होणार नाही, कारण दोन्हीही पोर्ट्स हे ब्लॉक्ड आहेत. ओके, इथं आपण एवढंच समजून घेऊया की पोर्ट्स आणि पोझिशन म्हणजे काय. सो दिस इज 2 पोझिशन, कारण दोन चौकोन आहेत म्हणून 2 पोझिशन. 2 पोर्ट्स कारण इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे. ओके, सिम्पल वन. देन द सेकंड इंडिकेट्स 3 पोर्ट 2 पोझिशन DCV, 3x2 DCV. Why 2 positions? Because there are 2 rectangles, 1 and 2. Why 3 ports? 1, 2 and 3, isn't it? 1, 2 and 3. Remember one thing, एकाच पोझिशनमधले जे काही नंबर ऑफ पोर्ट्स आहेत तेवढेच नंबर ऑफ पोर्ट्स हे जनरली दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा पोझिशनमध्ये असतात. ओके, सो वी कॅन से 1, 2, 3 ports and 1 and 2 are the positions. The third one is 4 port 2 position DCV, 4x2 DCV. Why 4? We know there are 4 ports, 1, 2, 3, 4. Why 2 positions? Because there are 2 rectangles, 1 and 2. Okay. The last one is very commonly used 4 port 3 position DCV, 4x3 direction control wall. 4 का 4 ports का म्हणतोय? 1, 2, 3, 4. These are the number of ports. And why 3 positions? Because there are 3 rectangles, 1, 2 and 3. Clear? Fine. Now if we see the cut section of a real 4x3 direction control valves, तर आपल्याला ते दोन खाली दिसत आहेत. ओके, this is the actual Bosch solenoid operated 4x3 direction control valve. What is solenoid operated ते आपण नंतर बघू, पण it indicates that it is a 4x3 DCV. ना 4x3 आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 4 पोर्ट्स असणार आहेत आणि 3 पोझिशन्स असणार आहेत. त्याचा सिम्बॉल जर आपण बघितला तर कसा असणार, 3 पोझिशन्स काढणार आपण, 3 रेक्टँगल्स काढणार, 1, 2 आणि 3, आणि त्याच्यामध्ये 4 पोर्ट्स दाखवणार. पहिल्या पोझिशनमध्ये तो 1, 2, 3 and 4. दुसऱ्या पोझिशनमध्ये ज्याला सेंटर पोझिशन असं म्हणतात, त्याच्यामध्ये हे 4ही पोर्ट्स ब्लॉक्ड आहेत. आणि तिसऱ्या पोझिशनमध्ये आपल्याला दिसते की त्याचं जे काही फ्लो होता पहिल्या पोझिशनमध्ये, म्हणजे इकडून इकडं चाललं होतं आणि इकडून इकडं स्ट्रेट येत होते, ते आपण क्रॉस करून टाकले, म्हणजे इकडून इकडं चाललं आहे आणि इकडून इकडं चाललं आहे. सो दीज आर द 3 positions having 4 ports. So this is the valve body, then this is the solenoid operation and the spool. स्पूल चेंज केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे पोर्ट्स एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट होतात. हिअर वी कॅन सी दिस इज द ॲक्च्युअल स्पूल की जो इकडे तिकडे होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यातली एखादी पोझिशन अचीव करता येते. ओके, now let us discuss what are the different center positions we can have in 4x3 DCV डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या मधल्या पोझिशनमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचं कनेक्शन असू शकतं हे आपण बघूया. पहिला आपल्याला दिसते ऑल ब्लॉक्ड, म्हणजे काय, हे 4ही पोर्ट्स ब्लॉक्ड आहेत, फ्लुईड कुठूनच फ्लो होणार नाही, सगळीकडनं ब्लॉकच आहे. देन वी हॅव सेमी ओपन सेंटर, म्हणजे काय की या पोझिशनला जेव्हा फ्लुईड या बाजूने आत जाईल तेव्हा ते इकडून येऊन इकडून बाहेर निघून जाईल. ओके, ते पुढं पासच होणार नाही, इकडनं इकडं जाईल किंवा इकडून इकडं जाईल. देन वी हॅव सेमी ओपन सेंटर सिस्टीम साईड, ही आहे पंप साईड, म्हणजे पंप खाली असणार, पंपमधनं ऑइल वरती येणार, ते इकडनं इकडं परत रिझर्वॉयरमध्ये किंवा टँकमध्ये पडणार. थर्ड पोझिशन जी आहे ती सिस्टीम साईडची आहे, म्हणजे या बाजूला पंप असेल तर या बाजूला
ॲक्च्युएटर असणार किंवा सिस्टीम असणार किंवा जिथं ॲप्लिकेशन करायचं आहे सिलेंडर तो असणार. दिस इज सिस्टीम साईड सेमी ओपन. इकडनं आलेलं काय ऑइल इकडं कुठं जाणार नाही आहे, ब्लॉक्डच आहे. पण या सिस्टीममधलं ऑइल मात्र असं फिरू शकतं. ओके. देन वी हॅव वाय पोझिशन. आपल्याला हा इथं वाय झालेला दिसतोय. वी हॅव एच पोझिशन विच इज एक्झॅक्टली इनवर्स टू वाय. अँड देन वी हॅव कॅपिटल एच की ज्याच्यामध्ये सगळे पोर्ट्स एकमेकांना जोडलेले आपल्याला दिसतात. सो दीज आर द व्हेरियस 4x3 center positions we can have in a 4x3 direction control valve. So we will stop here for this particular video ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिम्बॉल्सचे मेन हे बघितले, कुठले कुठले सिम्बॉल्स असतात, सर्कल, सेमीसर्कल, रेक्टँगल, डायमंड शेप, आणि मग ते आपण कुठं कुठं वापरतो हे बघितलं आणि मेजरली डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स बघितले. In the next video we will see few more fluid power symbols. Till then, thank you.